त्याच्या काही मॅचेस सुद्धा इकडे झाल्या होत्या. त्याच्यानंतर बंगलीपाड्याने अनेक टुर्नामेंट इथे भरवल्या होत्या आणि आज DCC नवापूर संघाच्या खेळाडूने आयोजित आजचे सामने पुढचं समालोचन मोरे सर करतील. आता दोन संघ अर्नाळ्याचे आहेत. एका बाजूला रेहान दुर्गेश 11 अर्नाळा, दुसऱ्या बाजूला जुना कोळेवाडा क्रिकेटला म्हणजे JKCC अर्नाळा. आणि हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे कारण हे दोन्ही विजयी संघ एकमेकांसमोर आहेत. प्रशांत घरत सारखे खेळाडू त्याच्यामध्ये आहेत. बघा एका बाजूला प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला प्रणय मात्रे आहेत. या दोन खेळाडूंना आम्ही एकत्रित सुद्धा खेळताना बघितलं सिक्सर मारीसाठी आणि एकमेकांना अगेन्स्ट सुद्धा खेळताना बघितलं. त्यामुळे या दोघांची ताकद जर आपण म्हणायला गेलो तर झुंजारू खेळाडू आहेत आणि गट्सी प्लेयर आहेत. परंतु माझ्या मतेनुसार ओव्हरआर्म आणि अंडरआर्मच्या खेळामध्ये थोडासा फरक जाणवतो असं माझ्या मते मला वाटतं. असं अगदी योग्य आहे. पण आपण आता खेळ सुद्धा अंडरआर्मचा खेळतोय. प्रणय मात्रे हा वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आहे अर्नाळ्यातील. प्रशांत घरत याने विविध फॉर्मॅटमध्ये केलेली कामगिरी ही सर्वांसाठी म्हणजेच अभिमानास्पद आहे आपण सर्वांसाठी. पण आज या मैदानावरती खेळत असताना ज्या पद्धतीनं हा हंगाम राहिलाय त्या हंगामाला बघता प्रणय मात्रे थोडासा वरचढ आहे आणि तो वरचढ असताना प्रशांत घरत याचं ऑल फॉर्मॅटमधलं दडपण सुद्धा त्याच्यावरती ती वेगळी बाब आहे. परंतु रेहान दुर्गेश 11 आणि JKCC ओव्हरऑल टीम इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जयेश घरत न टिपलाय झेल संपलाय खेळ. सौरभ रेड्डी डिपार्ट्स. जय होईल ना क्षेत्ररक्षक जय घरत अतिशय सुंदर असा झेल घेतलाय जयेश घरत त्यांनी. सामन्याचा मला वाटतं दुसरा चेंडू होता. तिसरा थोडासा गॅप असा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तशाच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय आणि म्हणजे झेल घेतलाय. फलंदाज बाद झालेला आहे. एक पहिला धक्का मला वाटतं त्यांना मिळालेला आहे. राजू साहेब याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या दोन संघांनी आपल्या मनाप्रमाणे आता खेळ करताना दिसत. मनाप्रमाणे म्हणजे काय, मागील मॅचमध्ये JKCCला बॅटिंग आली होती त्यांनी मनाप्रमाणे बॅटिंग केली आणि बॅटिंग करून जिंकले. रेहान दुर्गेश 11 फिल्डिंग करून जिंकलेत. म्हणजे त्यांच्या मनासारखा निर्णय त्यांना म्हणजे लाभलाय म्हणता येईल आणि तेव्हा मिळालाय. आणि असं असताना त्या दोघांच्या मनाप्रमाणे खेळ होत असताना जिंकणं हे दोघांसाठी तितकंच म्हणतात ना जवळचं वाटायला लागलंय. सन्माननीय विजयजी तांडेल मंथन रिसॉर्टचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चेतन कदमने चेंडूला लेफ्ट केलं सोडून दिलं आणि चेंडू आला निर्धाव. मी का चर्चा करत होतो असं नाही की प्रशांत घरत कुठेतरी कमी आहे किंवा प्रणय मात्रे कुठेतरी मोठा आहे किंवा प्रणय मात्रे छोटा आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये खेळतात त्या फॉर्मॅटमध्ये खेळत असतानाचा अनुभव काहीसा वेगळा. रनआउटची संधी आणि ती संधी झाली आहे मिस कारण थोडासा स्क्वेअर यष्टी पासून स्क्वेअर फेकी करत असताना जयेश घरतला आपण बघितलं आणि चेतन कदम तिथे एक धाव कंप्लीट करत असताना दिसलाय. मोरे सर तुम्हाला मी काय सांगतो की एक आनंद वाटतो की विनायक भोईर प्रशांत घरत हे आमच्या ग्रामीण विभागातून खेळाडू पुढे जात आहेत. सचिन काकडेकर, विनायक भोईर, प्रशांत घरत म्हणजे ऐकून फार मोठा आनंद वाटतो की कोणत्या तरी लेवलला ते खेळत आहेत, लेवल पुढे जात आहेत आणि अतिशय खराब ग्रामीण एरिया असून सुद्धा ते पुढे जात आहेत. त्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे. नाही आणि अभिमान असायलाच हवा. ज्या वेळेला एखादा खेळाडू आपल्या विभागामधून जाऊन मोठ्या पटलावरती आपल्या गावाचं नाव मोठं करतो, आपल्या विभागाचं नाव मोठं करतो, त्यावेळेला त्याच्याबद्दल तो आदर असावा आणि त्याबद्दल स्तुतीसुमने सुद्धा आपल्या माध्यमातून यावेत. फक्त बाकीच्या खेळाडूंनी त्यांना बघून अजून आपला खेळ सुधारावा आणि त्यांच्या लेवलला जाऊन बसावं किंवा त्यांच्यासारखं बनावा अशा प्रकारची मानसिकता असणं गरजेचे आहे. 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि झालंय. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सिंगल धाव येताना दिसते. बघा 2 सामने आपण 2 मॅचेस बघितल्या तर 2 मॅचेसमध्ये 2 ताकदवर संघ पराभवाच्या छायामध्ये गेल्यात आणि असं नाही थोडासा सहज आणि सोपा विजय या दोन्ही संघांनी मिळवला. आता त्या 2 संघांदरम्यानची सुद्धा मॅच होणार आहे आणि त्याच्यामधून नॉकआउट मध्ये ते जात असताना त्यांना तिथून एक मॅच जिंकायची आहे. जिंकल्यानंतर एक संधी बनेल आणि ती संधी यामधील पराभूत संघांसमोर असले. इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होणार आहे. पण त्यांच्या म्हणजे मी बघतो आणि त्याच्या चर्चा चालू आहेत की आपण हरलेल्या संघावर हरलेल्या संघाने कसं केलावं अशी त्याची प्लॅनिंग चालू आहे. नाही तुम्हाला एक गोष्ट आवर्जून मला सांगायची वाटते. वसई विरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणाऱ्या सर्व संघ किमान 24 ते 30 संघ असे आहेत ते कधी कोणाला कशा पद्धतीने हरवतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे लगातारच्या टुर्नामेंट्समध्ये तुम्हाला विजेतेपद पटकावणं ही डिफिकल्ट टास्क आहे. चेंडूला अडवलं फेकी चेंडूला अडवलं फेकलं पंचांनी सांगितलं
बघूयात नक्की तिसऱ्या पंचाकडे जाऊन नक्की यष्टीवरती चेंडू लागला की नाही, की हात लागला. आणि म्हणूनच की काय, बॅक टू बॅक विजेतेपद पटकावणं, बॅक टू बॅक क्वालिफाय होणं, अशा प्रकारच्या ज्या रेस आहेत ना, तिथून चांगले चांगले संघ अनेक वेळा बाहेर येताना दिसतात. गंभीर फलंदाज बाद, माघारी परतावं लागेल चेतन कदमला. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगायचं वाटतं, या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन टीम्स आहेत. या हंगामामध्ये रेहान दुर्गेश इलेव्हनच्या वाट्याला एकही विजेतेपद नाही आलेलं आहे. दुसरा संघ आहे त्याच्या वाट्याला विजेतेपद आलेलं आहे. म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे. याच्यामध्ये असं नाहीये की हा संघ कमी आणि तो संघ मोठा आहे. एक अशी स्थिती आहे की या दोन्ही संघांमध्ये तुलना करायची झाल्यास कोण मोठा कोण छोटा, त्यांच्या विजेतेपदावरती किंवा त्यांच्या अचिव्हमेंट्सवरती किंवा त्यांच्या पास्ट रेकॉर्ड्सवरती आपण नाही ते तर्क मानू शकत. वसई विरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना तुम्ही ॲट प्रेझेंट कसा खेळ करताय त्याच्यावरती तुमच्या नावाची चर्चा केली जाते आणि त्याच्यावरून तुम्हाला वर्तवले जातं की हा चांगला खेळला, तो वाईट खेळला. सो मजा येणार आहे या मॅचला. जरी स्थिती खराब असली तरी सुद्धा जेकेसीसी कमबॅक करणं जाणते. सिद्धार्थ डोके दद्दू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने चेंडूला टॅप केलंय एका धावेसाठी. हा कोणता संघ, त्याचं नाव काय? जांभूलपणा. मी मोरे सर एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी अभिनंदनाचा किस्सा सांगतो किंवा आभाराचा स्वीकार सांगतो. नवापूर गावपाडा येथे मॅचेस होत्या. तिथे जांभूलपाडा आणि नवापूरचा सामना चालू होता. 12वा खेळाडू नसल्याकारणाने एक ऑब्जेक्शन झालं होतं आणि थोडीशी चर्चा चालू होती. परंतु नंतर जांभूलपाड्याने तो विषय माघारी घेतला आणि एक सुंदर खेळाडू वृत्तीचा भाग दिला. अतिशय अभिनंदन. मी त्यांचं आजच्या आमच्या मैदानावर त्यांचं अभिनंदन करतोय, त्यांच्या खेळाडूचं, त्यांच्या कर्णधारांचं. साहेब, मागचा खेळ आणि आत्ताचा खेळ याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याची सुद्धा चर्चा करणार आहे. 2 षटकं संपली, 9 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक घेतलं गेलंय, टायमर ऑन आहे आणि याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यायची. पॉवर प्लेचा सायरन वाजलाय आणि त्याच्यामध्ये 2018 अगोदरचा खेळ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, डायव्हिंग कॅच, फलंदाज सिद्धार्थ डोके बाद. आणि ती चर्चा मी करतो, 2018 अगोदरचा खेळ, 2018 नंतरचा खेळ. 2018 अगोदर कोणी मानायचं हार, कोणी नाही मानायचं, कोणी ऐकायचं नाही ऐकायचं, हा वेगळा भाग असायचा. पण बंधन ज्या वेळेला वसई विरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, 2018 साली स्थापना होऊन 2019 सालापासून ती संस्था कार्यरत झाली. त्यानंतर जी आहे, खेळाडूने सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलाय, तो प्रामाणिकपणा दाखवलाय, संघाने सहकार्याची भूमिका दाखवली आहे आणि म्हणूनच आज इतकं मोठं साम्राज्य या वसई विरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनचं आपल्याला वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळतंय. आणि त्याच पद्धतीने क्रीडा शोकिंग सुद्धा आकर्षित झालंय त्यांच्या मागे. नाही, खूप याच्यासाठी खूप मोठे समाजसेवक म्हणा, पॉलिटिशियन्स म्हणा किंवा क्रीडा रसिक म्हणा, पुरस्कर्ते म्हणा, आयोजन करते म्हणा, सगळेजण आकर्षित झालेत आणि या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि दर आठवड्याला म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा इथे बघायला मिळतात. लॉर्सन सारखे तुम्हाला म्हणजे तुमचे मिळाले खेळाडू सर्व त्यांच्यामुळे ते ह्या लॉसन हा वेगळा पार्ट. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सुद्धा सांगतो. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू, वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. धावपलकावरती धाबा किती आहेत? धावपलकावरती धाबा आहेत 11, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉसन कोरिया एक स्पोर्ट्स अँड इव्हेंट मॅनेजर म्हणून त्याची ओ काय जबरदस्त डिलिव्हरी, ऑफ कटर, मित्राने घेतला, मित्राचा विकेट. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघ. थँक्यू डीजे. बर्थडे बॉयनं घेतलाय जवळच्या मित्राचा विकेट. म्हणजे तुम्ही कधी फेरी माराल तर तुम्हाला मयूर आणि प्रणय एकत्र दिसतील, एकमेकाला बक्षिसे लावतील. पण आज एकमेकांसमोर असताना मयूर गरजने प्रणय मात्रेला बीट केलं, बीट बरोबर बाद सुद्धा केलंय. धावपलकरचे धाबा किती आहेत? 11 आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला एका धाव्यासाठी खेळले परेश दहीबावकरने.
गावचे खेळाडू सन्मानी यशवंतजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल यशवंत मेहर साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. भागेश पाटील मुक्कामचा हा खेळाडू आणि खूप चांगल्या रीतीनं त्याने कंगारचोटी मागील वर्षी खेळ केला आणि या वर्षामध्ये खूप कमी संधी मिळाली त्याला. परंतु आताच्या स्थितीला JKCCचे 2 फलंदाज आहेत ते ओपनर म्हणून खूप चांगला खेळ करताना अनेक वेळा त्यांना आपण बघितलंय. त्यामुळे इथून या स्थितीमधून बाहेर पडणं ते सुद्धा जाणतात. सिंगल धाव घेताना पाहायला मिळाला परेश दैबावकर. 14 धावा धावपलकावरती. 3 षटकं मला वाटतंय इथं संपलेली आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. रेहान दुर्गेश 11 प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. सन्माननीय दशरथजी मेहर साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न. यशवंतजी मेहर आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. DCC आणि दुसरी बाब जशी चर्चा आपण करत होतो त्या चर्चेकडे पुन्हा एकदा मी वळेल. मोठ्या प्रमाणात क्रिकेट नवापूर विभागामध्ये सुद्धा वाढले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो शानदार स्ट्रोक. परेशने आपल्या कलात्मकतेचा वापर जरूर केला होता परंतु कदाचित ही वेळ जी आहे ती त्यांची नसावी म्हणूनच हा चेंडू वाढलाय. करण निजाईनं चेंडूवरती स्वार होत असताना चेंडूला अडवलं शरीराच्या साह्यानं आणि फक्त एकदा तिथे येताना पाहायला मिळते. बर्थडे बॉयचा आज खेळ चांगला राहिला. मयूर घरत वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला रोहित पाटील या चेंडूला अडवलं फेकी केली. भागेश पाटील पंचांचं बोट हवेमध्ये फलंदाज बाद. भागेश आता दोन्ही बोट राऊंड करत असताना सांगतो येस थर्ड अंपायर आम्ही घेणार. चला मुन्ना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. फलंदाज बाद झाला. भागेशला माघारी परतावं लागलं. एका 43 धावांचे खेळी केल्यानंतर अशा पद्धतीनं बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होणं ही खरोखर चिंतेची बाब आहे. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मयूर घरतनं चेंडूला अडवलं. कोणती धाव येताना दिसत नाहीयेत. वैभव पाटील आणि किरण पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. DCC नवापूरच्या वतीनं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं चेंडूला खेळलंय फेकी केलेली नाहीये. करणनं एक धाव धावून कंप्लीट झाले आणि परेश क्या बात आहे. चतुर चपळ असा परेश आहे परंतु त्या परेशला धाव घेता आलेली नाही. आता 2 चेंडूचा मला वाटतं खेळ शिल्लक आहे. 16 वरती धावफलक जाऊन थांबलंय. यानंतर होणारी मॅच आई पवनी मारंबळपाडा विपक्ष सायबाबी. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी मंचावरती यायचे. स्ट्रेच केलं आणि त्यानंतर चेंडूला अडवत असताना सर तुम्हाला वाटत नाही की सुरुवातीपासून मोठा फटका मारण्याच्या नादात हे विकेट्स पडल्या किंवा स्कोर धावपलक थांबवण्यात यश मिळालं जांभूलपाडा संघाला असं वाटत नाही तुम्हाला? सिंगल जर घेतले असते एक एकेरी तर आजचा सामना 22-23 पर्यंत पोहोचला असता कमीत कमी. JKCCच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सुरुवातीचे 2 फलंदाज आहेत त्यांच्यामधून एक जर का विकेट लवकर आली आणि ती विकेट लवकर आल्यानंतर बाकीच्या फलंदाजांना तग धरण्यासाठी जो संघर्ष करावा लागतोय ते जे टेन्शन आहे ते अजून कायम आहे. अनेक वेळा असं झालंय JKCCचा एखादा फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर त्यांचे मागील फलंदाज तितके तग धरत नाहीत. प्रणय मात्रे विषय तुमचा अनुभवाचा बरोबर आहे परंतु त्यांनी बलाढ्य संघाचा विषय घेऊन की आपल्याला मोठी धावसंख्या करायचा हा विषय घेऊन मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांचं अपयश झालं. कमी धावा झाल्या असं वाटत नाही तुम्हाला? नाही पण मोठे फटके मारायचेच होते. मागील मॅचमध्ये त्यांनी मोठे फटके मारूनच 42 धावा केल्यात.
मग या वेळेला सुद्धा त्यांना तेच करायचं होतं. परंतु आता समोरच्या प्रत्येक वेळेला 42 किंवा 50 धावाच करू शकतात. आपल्याला जिंकणं किंवा आपण बॅटिंग करतोय किंवा मलाटे संघ आहे, त्याच्यात सिनियर संघ आहेत, प्रशांत घरत, जयेश घरत सारखे खेळाडू आहेत, त्यांचं ते आपल्याला जयेश घरत आणि प्रशांत घरत सारखे खेळाडू आहेत, ते आपल्याला कसे काय रोखू शकतात आणि त्यांचा प्रयत्न होता. विचार करा तुम्ही, जर 42 धावा काढणाऱ्या संघाला 17 धावामध्ये जर स्टॉप करू शकतात, 18 धावा स्टॉप करू शकतात, म्हणजे प्रशांत घरत आणि जयेश घरतची काय व्यूहरचना असेल. राजू साहेब, असं नाहीये की म्हणजे त्या ठिकाणी संयमाने खेळले असते, एक एक खेळले असते. कदाचित या 18च्या जागी 25 असत्या, तोच या फिर 24 असत्या. हा, पण खेळण्याचा अप्रोच जर बदलला असता तर कदाचित आपली बॉडी लँग्वेज सुद्धा बदलली असती. ज्या वेळेला दुसऱ्या इनिंग मध्ये आले असते तर त्यावेळेला त्या 25 धावा असल्या कारण तिथं सुद्धा ऑकवर्ड वाटलं असतं स्वतःला. आणि मानसिकता नक्की काय असावी खेळण्याची. आता जेकेसीचा खेळ हा नेहमीच अटॅकिंग राहिलाय. अटॅकिंग खेळानं त्याने अनेक साऱ्या मॅचेस जिंकल्यात म्हटल्यानंतर ते त्यांचा जो खेळण्याचा अप्रोच होता तो योग्य होता. आता तिथे तो अटॅकिंग खेळ करत असताना यश मिळणं अपयश मिळणं या वेगवेगळ्या बाजू आहेत, दोन्ही वेगळ्या बाजू आहेत. आता थोडंसं अपयश आलंय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सामन्याला जिंकण्यासाठी एखाद्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट घेणं, 3 ते 4 निर्धाव चेंडू येणं, या मॅच मध्ये जेकेसी पुन्हा परत येऊ शकते. रेहान दुर्गेश 11, ओहो पहिला चेंडू नो बॉल. परंतु तुम्ही जे शतरक्षण आता घेतलेलं आहे, आधीच त्यांनी समोर शतरक्षण घेतलेलं होतं, याच्यावरून थोडंसं टेन्शन आलेलं आहे असं मला वाटतं. मोस्ट ऑफ टीम जे आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात आणि त्यामुळे रेहान दुर्गेश 11ने फिल्डिंग घेतली, जेकेसीला बॅटिंग करावी लागली. आणि कधी कधी हा धाडसी निर्णय जेकेसीची घेते की प्रथम फलंदाजी करावी, हा नशिबाचा पार्ट आहे. प्रत्येक जण हा कायमस्वरूपी जिंकण्यासाठी आलेला नाहीये. बघा डीसीसीची खासियत काय, बाउंड्री लाईनवरती तुम्हाला रेड लाईट दिसते, रेड लाईट दिसते म्हणजे ती एलईडी आहे. पहिल्यांदा वसईविरारच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाउंड्री लाईनवरती अशा प्रकारची लाईट बाउंड्री लाईनवरती आपल्याला बघायला पाहिजे. जोरदार टाळ्या होऊन जातात. सगळ्यांना विनंती आहे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डीसीसीने केलाय आणि हळूहळू ती आता लाईट शाईन व्हायला लागली आहे, दिसायला लागली आहे. धावपलकरती धावा 5. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 2. हलक्या हाताने खेळलं जयेशनं, एका धाब्यासाठी सिंगल येते आणि प्रणय मात्र चेंडूला मागच्या दिशेने पाठवलं. साहेबा बी आणि आई भावानी मारंबळपाडा दोन्ही कर्णधार. चला या लवकर स्टेजवरती नाणेफेक केली जाणार आहे. गौरव आणि जतीन आपण लवकरात लवकर मंचावरती यायचंय. पहिल्या षटकामागे मला वाटतं बिनगडी बाद 8 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये मला वाटतं 18 धावेची आवश्यकता आहे. 18-11 आणि आता रन्स बाकी आहेत फक्त 11-18 चेंडूमध्ये. आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी रामदास मेहर आपल्या डीसीसी मैदानावर आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आज भारतीय जनता पार्टी डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीने आजचे सामने सुरू आहेत. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य सन्माननीय रामदासजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. या संपूर्ण डीसीसीच्या पाठीशी उभा असणारे खंबीर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य सन्माननीय रामदासजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याच शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल आपण मंचावरती या. साहेबाबी आणि आई भवानी मारंबलपाडा. अतिशय अनुभवी असं म्हणजे चौकारासाठी आतषबाजी करणारे जयेश घरत आज एकेरी धावा घेत आहेत. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 24 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत, म्हणजे आज त्यांचा खेळाचा दर्जा तोच असणार, कारण त्यांना गरज नाही चौकार षटकाराची किंवा काय. म्हणून तुमची गरज काय आहे, गरजेप्रमाणे खेळ करणं गरजेचं असतो. जसा एखाद्या रस्त्यावरून चालत असताना मध्येच एखादं वळण जर आलं तर त्या वळणावरती वळावं लागतं, सरळ जाऊन चालत नाही, अन्यथा आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचत नाही ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असतं. विकेट आली, फलंदाज बाद. तुम्हाला मी सांगतो, नॉन स्ट्राईकला जयेश घरत सारखा एखादा उद्योगमुख खेळाडू उभा असेल आणि एकेरी धावा घेत असतील तर ह्या फटक्याची आजची गरज होती असं तुम्हाला वाटतं?
याच्यामध्ये दोन्ही फलंदाज जे आहेत त्या या हंगामामध्ये जयेश ज्या फॉर्म मध्ये आहे, त्याच हंगामामध्ये दर्शन आहे रे, ज्याच फॉर्म मध्ये परंतु हा दर्शन आहे आजचा राहिला फटका चुकीचा, आणि कारण विकेट न जाता जिंकतील किंवा आपण मॅच घेऊन खेळणं हे महत्वाची गोष्ट आहे की आपण फलंदाजीवर उभं राहणं मॅच जिंकेपर्यंत. टॉस केला जातोय मुख्य मंचावरती. दोन्ही कर्णधार आले आहेत. रामदासजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. दोन्ही कर्णधार गौरव पाटकर आणि जतीन. DCC आणि नवापूर यापैकी टॉस जिंकला. साहेबा बीनं निर्णय बॅटिंग करण्याचा घेतलाय. धाडसी निर्णय आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी साहेबा बी चांगली जाते. तुर्तास चालू असल्या मॅचकडे आपण जाऊया. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत आणि अशा पद्धतीने एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येताना मोरे सर, मला अजून आठवतं की लंबोदर इथे जे सामने चालू होते आणि जयेश घरत फलंदाजीसाठी करत होते. 13 धावा हव्या होत्या. सेमीफायनलचा सामना होता आणि नवापूर DCC संघाचे मला वाटतं आकाश पाटील गोलंदाजी करत होती. 6 चेंडूमध्ये एकही सुद्धा धाव दिली नाही आहे आणि सामना जिंकवला. बघा ते सामन्याचं ती स्थिती काय आहे. असं नाही आहे की जयेश घरत चांगला खेळाडू आहे तर प्रत्येक वेळेला चांगला खेळ. स्वप्नील सुद्धा आपली काहीतरी कला दाखवण्यासाठी त्या दिवशी आला होता आणि स्वप्नीलने त्याची ती कला दाखवली. आज स्वप्नील हिट आहे, उद्या जयेश हिट असेल, परवा जयेश हिट आहे, स्वप्नील हिट नसेल. या सर्व गोष्टी चालत राहणार आहेत. ॲट प्रेझेंट सामन्याला एन्जॉय करणं, सामन्याला जिंकणं अशा काहीशा उद्देशाने तुम्हाला ओहो वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडू हाताळत असताना जयेश घरतने दचकला तो. स्लाइस करण्याचा थोडासा प्रयत्न केला. चेंडू समजलाच नाही अजिबात त्यांना, म्हणजे चेंडू गेल्यावर त्यांची बॅट खाली पडली. बघा दोन मनस्थिती. चेंडू आतमध्ये येत होता. जयेशने काय प्रेडिक्ट केलं होतं की चेंडू शरीरापासून थोडा लांब जाईल. नाही, तिथून ऑफ कटर होता. आतमध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूवरती टॅप किंवा तो स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये असफलता. पॉवर प्ले. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता 12-6 ची इक्वेशन असताना स्ट्राईक एंडवरती विकास दसकर आलाय. चेतन कदम मॅजिकल बॉलर आहे, परंतु आता सामना थोडासा लांब आहे. टॅप काढण्याचा प्रयत्न आणि चेंडूला तिथे अडवत असताना एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. ड्राईव्ह केलं, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा आणि आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणावं लागेल. एका धावेची गरज आहे. साहेबा बी आपण त्वरित मैदानाच्या दिशेने येण्यासाठी तयार राहायचंय. आई भावाने मारंबळ पाडा, आपण डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हा अशी आपल्याला विनंती. यावेळेला ड्राईव्ह केले, चेंडूला परेशने फील्ड केली. कोणती धाव येताना दिसत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये जितके 2 प्लेयर आतमध्ये घ्यायचे त्याच्यापेक्षा जास्त प्लेयर. हो फलंदाज बाद. का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. थँक्यू डीजे. मॅचची औपचारिकता बाकी असताना नॉन स्ट्राईकला असलेल्याने जयेश घरतला नक्की कानमंत्र काय दिलं हेच मला समजलं नाही. कारण ते जयेश घर त्यांना कानमंत्र देण्यासाठी गेले होते आणि गेल्यानंतर विजयी फटका मारण्याच्या नादात मला वाटतं त्यांनी षटकार म्हणून आपण बाद झालं. चुकीचा, अत्यंत चुकीचा. कारण सात चेंडू 1 धावा. सहा चेंडूमध्ये फक्त 1 धावा. मोरे सर, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की आम्ही सुद्धा समालोचन करत होतो, परंतु 20 वर्ष किंवा 18 वर्ष झाले आमच्याकडे मॅचेस नसल्या कारणाने हा आमचा विषय आमच्यासाठी बंद पडला होता.
पण तुमच्या असोसिएशनचं आम्ही अभिनंदन करतो की आज आम्हाला तुमच्या कृपेने समालोचन करण्याची संधी मिळाली. 20 वर्षात तपानंतर आज आम्ही समालोचन करतोय. आणि तुमच्यासारखे जुने समालोचक आमच्या बाजूला बसल्यानंतर आम्हाला सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळतात. हो, इथे रनआउटची संधी, परंतु एक धाव कंप्लीट, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला रेहान दुर्गेश 11 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय JKCC अर्नाळा हा संघ. पहिला क्वालिफाय होणारा संघ रेहान दुर्गेश 11 खूप दिवसानंतर आज पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये विजयी होत असताना रेहान दुर्गेश 11 क्वालिफाय झालाय. आता 2 पराभूत संघांमधील मॅच